कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, माझी रिंग कुठे आहे? अंकल, तुम्हाला एकदा सांगितलं ना, तुम्ही माझ्या इमॅजिनेशन मध्ये आहात, त्यामुळे तुम्ही असं माझ्यावर ओरडू शकत नाही। ओए, डोकं फिरले का तुझं? आयु आउट ऑफ युअर माइंड। रिंग कुठे आहे? तुम्ही खरंच आलात? आयु ओके इन युअर हेड? तुला विचारतो रिंग कुठे आहे? एक मिनिट, तू लास्ट जेव्हा मला अंगठी दाखवली होती, तू तुझ्या रूम मध्ये होतीस, म्हणजे ती अंगठी तुझ्या रूम मध्ये असायला हवी। तुझी रूम कुठे आहे? रूम कुठे आहे? इकडे आत आहे। तू इथे बसून मला फोन केला होतास ना? हो राईट? हो। मग इथेच कुठेतरी असेल ना? कुठे आहे अंगठी? एक सांग मला, तू यानंतर कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस नंतर? किचन किचन। चल। यानंतर कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस तू? बेडरूम। इथे आल्यावर कुठे ठेवली होतीस तू अंगठी? तिला प्लीज प्लीज फॉर गॉड सेक नीट आठव, कुठे ठेवलीस अंगठी? कम ऑन, आठव प्लीज। अंकल कितीही खडूस असले ना, तरी सुद्धा त्यांची मस्करी करून तू त्यांना दुखावलंयस। लीला, अशा वेळी ना लगेच सॉरी म्हणून टाकायचं असतं। बोल। सॉरी। कशाबद्दल? मी तुमची रिंग हरवली ना, म्हणून। तुझ्यासारख्या पोरीकडनं काय एक्सपेक्ट करू शकतो मी? वस्तू हरवणं सोडून तुला दुसरं काही येत नाही। अंकल, एकतर मी तुम्हाला सॉरी म्हणते आणि तुम्ही मलाच काय ओरडताय? हो, कारण की तू माझी इतकी इम्पॉर्टंट गोष्ट हरवली होतीस म्हणून। एकतर सारखी हरवली हरवली असं म्हणू नका। ही बघा, इथेच आहे तुमची रिंग, आणि ती कायम इथेच होती। मीच ती मुद्दामून लपवली होती तुमची मस्करी करायला। व्हॉट? हो, कारण तुम्ही कालपासून माझं डोकं खाताय ना, म्हणून। व्हॉट? तुझ्यासारख्या मुलीला जे बोलतात ना लोक, ते बरोबर बोलतात। तुला काही येत नाही, काही समजत नाही। इनफॅक्ट तुला गाडीची पण अक्कल नाहीये। ठेव फोन। अंकल, साखरपुडा तर 2 दिवसांमध्ये पार पडेल। आता लग्नाचा मुहूर्तही लवकरात लवकर काढून द्या गुरुजी। काय झालं आहे ना मुहूर्त? या दोघांच्या पत्रिका आपण यापूर्वी जुळून पाहिल्या नव्हत्या। मुहूर्ताच्या निमित्ताने बघतोय, हे फार चांगलं झालं। काय झालं? काही अडचण आहे का? यांच्याशी संसार म्हणजे रोजचेच प्रॉब्लेम्स।
का असा वागतोयस पार्टनर? कांता, वाय? मी या मुलीशी लग्न केलं तर प्रत्येक दिवशी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. बाबा, मी पहिल्यांदाच थालीपीठ बनवलंय. खाऊन सांगता कसं झालंय? मी काय म्हणतो, त्यासाठी खायची काय गरज आहे? म्हणजे आता तू केलेस ना, मस्त फर्स्ट क्लास, अगदी रुचकर असणार. हो ना, पण तरी एकदा खाऊन सांगा ना कसं झालंय. खा ना. कसं आहे? मस्त फर्स्ट क्लास. हो ना बाबा, तुम्ही संपा, मी अजून बनते. नाही, मी काय म्हणतो, मला खरंच भूक नाही. मी नाही खाऊ शकत तेवढं. हा, खरंच नाही खाऊ शकत मी. म्हणजे चांगलं नाही झालंय ना? लीला, बस बस बस, इथे बस, इथे बस, इथे बस. हे बघ बाळा, तू प्रयत्न केलास ना, हे खूप महत्वाचं आहे. हे बघ बाळा, आता तुझं लग्न होणार आहे. हा, आईकडनं चांगले 4 पदार्थ शिकून घे. काही गरज नाहीये. काहीही गरज नाही. माझ्या मुलीचा जन्म स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी नाही झालेला, राजमहालात राहण्यासाठी झालाय. त्या राजमहालात राहणाऱ्या लोकांना काय भूक लागत नाही? लागते ना, तिथे आचारी असतात. अरे पण घरच्या जेवणाची सर बाहेरच्या जेवणाला कधी येत नाही कालिंदी. तुम्ही एक गोष्ट विसरताय, आपली लीला त्या घरची सासू होणार आहे, आणि सासू घरात काम करत नाही. आणि तसंही त्या घरातल्या लोकांना जर त्या काय घरच्या जेवणाची चव हवी असेल ना, तर त्या घरात 3 सुना आहेत, त्या करतील स्वयंपाक. हो, आम्ही करू स्वयंपाक. तसंही आम्हाला आमच्या सासूची सेवा करायची प्रचंड घाई झालीये, म्हणून तर आलोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.